तर आता आपण चाललो डेंटिस्टकडे. हे बघा मम्मी ते दाखवण्यासाठी ते जात आहे. हे बघा त्या ढगं पण यायला पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता जाऊ आणि मग तुम्हाला दाखवतो. चला मग. तर मी घरी KYCचा फॉर्म विसरलो होतो. माझं आता मायनरमधून सेविंग अकाउंटमध्ये खोललं आहे अकाउंट बँकेचा, तर त्यासाठी आणि मी ते विसरून गेलो. आता मम्मीला डेंटिस्टकडे दाखवून आल्यावर बँकेत जायचं मला फॉर्म घेऊन घेतला आहे. त्या दिवशीच गेलो आणि सगळं बघितलं. चला मग आता जाऊ. धावत गेलो, घरीच विसरलो होतो फॉर्म. चला आता जाऊ. इथं आहे डेंटिस्ट, जाऊन बघू. आता गर्दी येतं जरा. चला. आतमध्ये इथून डॉक्टर आहे आणि पेशंट आहे. त्याच्यानंतर आता काय शुगर BP काय असतं? काय नाही, काय झालं दात नाही असं आहे. ते क्लिनिंग केल्यानंतर सगळं निघून जातं. असं त्याला 1000 रुपये खर्च असतं पूर्ण तोंडाचा क्लीन करायला. दात नाही, शुगर BP नाही बोलत. तर आता मला बाहेर वेट करायला सांगितलं आहे. आतमध्ये मम्मीचं चालू आहे. बघू आता आपल्या बँकेत बी जायचं आहे द्यायला. त्याच्यानंतर बघू काय होतं. औषध घ्यायचे आहे आता इथून. चला घेऊ. इथं टोस्ट घेणं चालू आहे. शेजवान चकली घेत आहे आणि आता भाजी बी घ्यायची आहे आणि भाजी घेऊन जाऊ आता. चला मग. तर आता असं झालं आहे की मम्मीच्या दाताची आता क्लिनिंग केली ग्राइंडर मशीननी. छोटीशी ग्राइंडर मशीन टाईपची होती ती, त्याने ते दात क्लिनिंग केले. तिथे वाटते एक छोटासा थर आलता, तर त्यामुळे ते झालते तसे. चला आता मी चाललो आता बँकेत आणि मम्मी जाते मधातून. चला जाऊ. चाललो इथं SBI बँकेच्या इथं. चला जाऊ. KYCचा फॉर्म घेऊ आणि भरून टाकू लवकर. चला. तर आपला अकाउंट तर खुललं आहे आणि आता मी चाललो आहे घरी. आपलं शॉर्टकट मार्ग आहे. तर चला आपल्या शॉर्टकट मार्गे जाऊ घरी. आणि अकाउंट खुललं आहे ते बोललं आता तुम्ही जाऊ शकता घरी. तर आता चाललो. चला मग भेटू. एक काम चांगलं झालं की एका दिवसामध्येच माझं ते अकाउंट मेजर होऊन गेलं तर मायनरमधून. आता समजा माझं एक दीड वर्ष उरायला माझ्या अकाउंटच मी खोलला नाही, कारण कधी गरजच पडली नाही. तर आता आज मी खोलला आणि तो होऊन गेला. पप्पा बोलले खोलून टाक. आता मायनरमध्ये किती दिवस मी अजून पण करणार नव्हतो मायनरमधून अकाउंट. म्हटलं करून टाकू, जाऊ दे. मग त्याच्यानंतर आता चाललो. ऊन पण लय आहे हे बघू शकता. चला आता जाऊ. इथून आपण हल्ले पटरांवरून चाललो आहे. या साईडने ढगं आहे पण या साईडने आहे ऊन. त्यामध्ये आता जोरात पाऊस येतो वाटते. चला आता घरी जाऊ. चला. तर गाईज मी आता चाललो आहे जिमला. आता संध्याकाळ झाली आहे, 5 वाजले आहे आणि आता मी जिमला चाललो आहे. आणि बघू शकता अजून पण ऊन आहे. म्हणजे असं झालं आहे सीन की मेमध्ये जूनसारखा पाऊस आणि जूनमध्ये मेसारखा पाऊस बोलतो ऊन झाला आहे. सगळं उलटा कार्यक्रम आहे. आता जाऊ आपण जिमला. आता ऊन पण आहे. चला जाऊ. भेटू तुम्हाला. आपण ज्या सकाळून त्या रस्त्याकडून आलतो ते डेंटिस्टकडे, त्याच रस्त्याने आहे आपला जिम. फक्त इथून लेफ्ट मारणं आहे. आता जाऊ आणि तुम्हाला दाखवतो. इकडून सरळ जायचं आहे आणि मग आहे आपला जिम. चला मग भेटू. बघा हे जिमचं नाव आहे. इकडून वरती जायचं. 2nd फ्लोअरवर जिम आहे. इकडे चपला काढायचं आणि ही इथं जिम आहे. तुम्हाला नंतर नाही दाखवतो. चला. मी जिमच्या बाहेर आहे बघू शकता. इथं जिम आहे आणि आता चाललो मी मार्केटमध्ये. मम्मी आली आहे तिथं. आता तुझं मार्केटमध्ये जायचं आहे. चलो आज जाऊ. तर आता मार्केटमध्ये जायचं होतं ना. आणि आज मारला मी बाईक. तर आज मी मारला ट्रॅक, शोल्डर आणि बायसेप. आता चला आता जाऊ इथून. चलो. तर आता निघलो आहे मी मार्केटकडे. आता पुरा थकलो आहे. आता मार्केटमध्ये पण जायचं आहे. आता तिकडे बी थोडा वेळ लागेल, अर्धा तास. आता जाऊ बघू. चला. आता मी ब्लॉगिंग करत होतो. आता असे माणसं मला बघत चालले की जसं की मी काहीतरी केलं आहे असं बघत चालले.
आता मी आता रिॲक्शन व्हिडिओ काढले असते पण आता काय काढत नाही. आता मी पण लोक खूप दमलं चाललो मी. चला आता डायरेक्ट वाफा उरण मी. चला हे बघा आपले मातोश्री भेटलेले आहे. आता मातोश्री काय शॉपिंग करण्यासाठी आले काय माहिती. काय करण्यासाठी आले तुम्ही? अच्छा हां बघ त्याच्या कोणते आवडतात. तो आला नाही का? मग त्याच्याकडे भेटले असते ना तिकडे. बघा मार्केट असं भरला आहे. चलो सामान आमच्याकडून देऊन दिले आहे आणि हे शॉपिंग करत आहे. तर इथं आलो आहे आता टी शर्टवाल्याकडे. आता टी शर्ट बघूया. आपल्या भावाची नुबडा बोलत होतो मी कधी तसं मी नुबडाच बोलतो मी. एक्सेल साईजमध्ये बघायला लागेल तरी. पहिले झाले तर घे. एल पाहिजे का भैया? एल साइज का कौन सा है? अच्छा ये एल साइजचेच आहे. छोटा भाई है. ते बी चांगलं दिसते. ते काळं पांढरं हे समोरचं त्या पुढचं अजून ते काढायच्या मागचं. अरे हे त्या मागे हां घालत असेल तर बघ. त्या नशीन घालत तो राहू दे. दो तुला घ्यायचं घेतलं काय बघू आपल्याला. मी आता उद्याच्या पूजेसाठी सामान घेत आहे. धागा आणि काय घेतलंय ते बोट काय इथे काहीतरी आहे ते. आमचं तर काही काम नाही आहे इथं. चला मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. तर आता आपण आलो आहे घरी. हे बघू शकता इथं पंखा लावलेला आहे. सामान तिथं ठेवून दिलेलं आहे. बस आता काही नाही. आता मी आंघोळ गिंघोळ करतो. बस आता आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. काही अजून काढायचं. तर आता आम्ही आलो आहे घरी. हे बघू शकता इथं मम्मी आहे. सामान तिथं टाकून दिलेलं आहे. पंखा लावून दिला आहे की गरम हो राहिला आता. चला मग आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे बी असेल ते करून टाका. मी पण लई थकलो आहे. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.